जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी नुकत्याच प्राथमिक शाळांना भेट दिली आणि या अंतर्गत त्यांनी अनेक प्राथमिक शाळांना आदेश दिले असून त्यांनी पॅट तपासणीचा अहवाल सुद्धा या दरम्यान मागवला आहे। पॅट संकलित चाचणीच्या पेपर तपासणीत आढळलेल्या त्रुटींची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी गंभीर दखल घेतली। त्रुटी आढळलेल्या शाळांना भेटी देऊन ऑनलाईन आणि ऑफलाईन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा अशा सूचना प्राथमिक शिक्षण विभागाला दिल्या आहेत। मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी शाळांना भेटी देऊन केलेल्या पॅट संकलित चाचणी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पेपरची तपासणी केली। त्यात अनेक चुका आढळल्यानं त्यांनी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांना पेपर तपासणीचे निर्देश दिले आहेत। त्यानुसार अनेक शाळांना भेटी देऊन पेपरची तपासणी केल्यावर 53 शाळांमधील पेपरमध्ये त्रुटी आढळल्यात। शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आभाळे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले। अशा परिस्थितीमध्ये पेपर तपासणीत त्रुटी आढळल्याची बाब त्यांनी गांभीर्याने घेऊन प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। त्यात शिक्षणाधिकारी कादर शेख आणि जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या नेतृत्वाखाली उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांना शाळा तपासणीसाठी भेटी वाढवण्याच्या सूचना दिल्यात आणि वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे।